चौथा संप आणि शरीर स्वास्थ्याचा बिघाड. ती दुर्घटना अशी की भानसिंग नावाच्या एका शीख राजबंदीची तंडेल आणि पेटी ऑफिसरशी बोलाचाली होऊन त्यांनी भानसिंगास खोलीत बंद केले आणि बारीस बोलावून आणले. बारीने भानसिंहास खोलीत शिरून शिव्या देताच त्यानेही बारीसाहेबास उलट शिव्या दिल्या. त्यामुळे संतापून बारीने त्याच्या पट्टेवाल्या सेनेस इसको ठीक करो म्हणून खूण केले. ह्या ठीक करोचा अर्थ आम्ही मागे सांगितलेलाच आहे. ती खूण होताच 10-5 तंडेल, पेटी ऑफिसर इत्यादी मंडळी दंडे घेऊन खोलीत घुसली आणि त्यांनी भानसिंगास बेदम पिटण्यास आरंभ केला. तो एकटा शक्यतोवर त्यांच्याशी उलट मारहाण करीत राहिला. शेवटी त्या उतार वयातील शिखास त्या मंडळींनी खाली पाडून दंडुक्यांनी ठेचून काढला. त्याचे ते त्यावेळचे आक्रोशने सर्व कारागारात ऐकू आले. अरे मारा भाईयो, मेरे को मारा, अशा त्याच्या आरोळ्या ऐकताच त्याच चाळीत खाली बंद असलेल्या 5-6 राजबंदीवानांचा राग अनावर होऊन ते एकदम उसळून बाहेर आले आणि हातात सापडेल ते घेऊन वर चढले. बारी भानसिंगाचे वरचे मजल्याचे दार लावून उभा होता. राजबंदीवान बारी बाहेर येताच त्यास मारण्यासाठी वर घुसत आहेत हे पाहताच भानसिंगास ठेचणे सोडून तो झटकन त्या वरच्या मजल्यास असलेल्या गुंटीचे दार उघडून त्या जिन्याने बाहेर पडला. भानसिंगाच्या ह्या मारपिटीची ही माहिती तेथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या राजबंदीवानांच्या आणि इतर बहुतेक राजबंदीवानांच्या तोंडून जशी ऐकली तशीच वर्णिली आहे. इतकेच नव्हे तर पुढे आम्ही सांगणारच आहोत त्याप्रमाणे दोघा प्रमुख राजबंदीवानांनी ती लेखी कथनात अधिकाऱ्यास अशाच प्रकारे कळवली होती. मारा भाईयो, मेरे को मारा, ह्या आरोळ्या आणि मारहाणीची धांदल शेजारच्या चाळीत ऐकताच आम्हास कळून चुकले की आज कोणास तरी ठीक करण्यात येत आहे. भानसिंगचे नाव ऐकताच फार वाईट वाटले. मारहाणीच्या वेळी बारीचा केवळ हुकूम म्हणून आत घुसलेल्या पण भानसिंगास न मारता इतरासह नुसते मारण्याचे ढोंग करणाऱ्या एका पेटी ऑफिसरनेही ही माहिती खरी आहे असे सांगितले. ती जेवण्याची वेळ होती. आमच्या चाळीतील दोघा प्रमुख राजबंदीवानांसह आम्ही या आततायीपणाचा तीव्र निषेध करण्याचे नक्की केले आणि चाळीचाळीत पत्रे पाठवण्यास सुरुवात केली. राजबंदीवान ह्या मारहाणीने भिवून न जाता संतापून गेले आणि सार्वजनिक संपाची भाषा सुरू झाली. एक दोघांनी तर ही भाषा उच्चारली, पण ही गडबड बारीस कळताच प्रबळ प्रतिक्रिया पाहताच घाबरण्याच्या त्याच्या स्वभावानुरूप तो दचकला. संध्याकाळी मला भेटायला आला तेव्हा मी त्यास स्पष्ट सांगितले की तुम्ही विचारता म्हणून सांगतो की तुमच्या आतताईपणाचा कळस होत चालला आहे. याचा परिणाम आम्हाला आणि मला तर भोगावा लागेलच, पण परिणामी तुम्हालाही भोगावा लागेल. त्याने सर्व दोष भानसिंहावर टाकून तो मला डसला इत्यादी निमित्ताने सांगितले. मी म्हटले ते सत्य होते असे गृहीत धरले तरी देखील तुम्ही त्यास निर्बंधाप्रमाणे खटला करून वेत मारावयाचे होते, पण हा छळ का केलात? भानसिंहास रक्तो ओके तो मारलेत ही गोष्ट तेथील राजबंदीवान आणि बंदीवान एक मुखाने सांगतात ती गोष्ट खोटी नाही. पर्यवेक्षकाकडे दुसऱ्या पाहणीचे दिवशी ठरल्याप्रमाणे राजबंदीवानातील निवडक लोकांनी ह्या प्रकरणाची चौकशी करून बारीस शिक्षा करण्यात यावी म्हणून मागणी केली. परंतु उलट ज्या राजबंदीवानांनी बारीस घेरण्याचा आणि भानसिंहास सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्यात धाक धपटशाह देण्यात आला. तेव्हा संप करणे निश्चित झाले. याच वेळेस हिंदुस्थानातून बातमी आली की राज्यघटनेत कित्येक नवीन अधिकार देण्यासाठी जी चर्चा चालली होती तिच्याविषयी चौकशी करण्यासाठी जे प्रयत्न आम्ही करीत होतो त्यात विशेष लक्ष अर्थातच ह्या गोष्टींकडे असे. हिंदुस्थानातील राजकीय जगाच्या दृष्टीपुढे राजबंदीवानांचा प्रश्न हा सदोदित प्रामुख्याने तळपला पाहिजे. जे त्या प्रश्नास शिवण्यासही भीत त्यांना देखील तो टाळता येणे अशक्य व्हावे इतक्या तीव्रतेने राजबंदीवानांच्या यातनांची कहाणी हिंदुस्थानच्या हृदयात शल्ल्याप्रमाणे सतत बोचत ठेवली पाहिजे. हिंदुस्थान संतुष्ट करण्यासाठी ज्या काही गोष्टी करणे अपरिहार्य आहे त्यात राजबंदीवानांची सुटका ही एक गोष्ट आहे. हे अधिकाऱ्यांच्या मनावर ठसवण्यासाठी अंदमानात चळवळ जिवंत ठेवणे हे जसे आवश्यक होते तसेच तिची माहिती हिंदुस्थान निरंतर पोचवून लोकांची मने हादरून जातील अशा तीव्रतेने ती त्यांच्या पुढे धरणे हेही आवश्यकच होते. ह्या सर्व प्रकरणासाठी
मॉन्टेग्यू साहेब येण्याचे संधीसच पोर्ट ब्लेअरच्या राजपीडितांविषयी काहीतरी उत्क्षोभक परंतु सत्य घटना प्रसिद्ध करावयाचे असेल तर ती प्रथम पोर्ट ब्लेअरमध्ये घडवली पाहिजे. भानसिंगाच्या ह्या क्रूर छळाचा प्रतिकार करण्यासाठी शेकडो राजबंदीवानांनी केलेला संप ही तशी घटना होणार होती आणि म्हणूनच ह्या उद्देशानेही संपाची उभारणी नेटाने करणे आम्हास इष्ट वाटले. संपाचा प्रत्यक्ष पुढाकार जुन्या राजबंदीवानांनीच घ्यावा आणि सर्वांच्या वतीने त्यांनीच मागण्या सांगाव्या असे काही बांधवांचे म्हणणे पडले. परंतु त्यायोगे संपांच्या मुख्य हेतूचीच नव्हे तर प्रसंगविशेषी राष्ट्रीय कार्याचेही हानी होण्याचा कसा संभव आहे हे मी माझ्या सहकार्यात समजावून दिले. प्रत्यक्ष पुढे झाल्यामुळे बारीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वात जी हवी ती संधी मिळून मला आणि जुन्या राजबंदीवानांना अलीकडेच ज्या थोड्या बहुत स्वतंत्र फिरण्याच्या सवलती देणे केवळ निर्बंधरित्या अकॉर्डिंग टू जेल रूल्स निरुपाय म्हणून अधिकाऱ्यास भाग पडले होते, त्यापूर्वी सवलती काढून घेऊन मला खोलीत रात्रंदिवस पुन्हा कोंडून ठेवण्यात येईल. त्यामुळे संपाची बातमी हिंदुस्थानात पोचवण्यासाठी माणसे धाडणे, पत्रे धाडणे, युद्धाच्या बातम्या बाहेरून नियमाने आणून देणाऱ्या सहाय्यकांपासून वर्तमानपत्रे घेणे, ती लपून छपून वाचणे, संपांमुळे बंद झालेल्या राजबंदीवानांच्या बातम्या परस्पर पोचवून त्यांना एका दावणीत धोरणाने वागता यावे असे बेत करणे आणि कळवणे ही सर्व संपाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे करणे खोलीत आम्हीच बंद होऊन पडल्याने फार कठीण होणार. दुसरे असे की गेल्या 4-5 वर्षात कारागाराच्या अत्यंत क्रूर अशा पहिल्या प्रबळ टकरीत आम्हास तोंड द्यावे लागल्याने आम्हा सर्वच जुन्या राजबंदीवानांच्या प्रकृतीवर हानिकारक परिणाम होऊन त्या खंगून गेल्या होत्या. आम्हास आणखीन हातकड्या, कोठडी बंद्या, कुग्रास अन्न आणि प्रसंगी वेत खाण्याचाही उपचार करावयास भाग पाडणे म्हणजे आमच्या जीवासच धोक्यात घालणे होते आणि तेही संपासारख्या तात्कालिक आणि स्थानिक फुटकळ कार्यासाठी. अशा काही जीव देण्यास निघणे म्हणजे केवळ राष्ट्रीय हिताचीच हत्या करणे होते. एकदा पुढे पाय टाकल्यावर तो मागे घेणे अधिकच हानीचे होते. त्यापेक्षा आता ही संप, प्रतिवाद, इन्कार्या इत्यादी स्थानिक चळवळ नवीन आलेल्या ताज्या दमाच्या 100-125 मंडळीतील लोकांनीच काही दिवस पाळीपाळीने अंगावर घेऊन चालवावी हेच अधिक युक्त होते. तिसरे महत्त्वाचे कारण जे विशेषतः मीच काम सोडून पडणे अनिष्ट ठरवणारे होते ते हे की त्यायोगे माझा हिंदुस्थानात पत्रही टाकण्याचा अधिकार त्यामुळे छिनला जाता. वर्षभर ज्याला कारागायी कोणतीही शिक्षा नाही त्यास वर्षातून एक वेळ पत्र टाकता येणार. मी बंद होतो तर पत्रही बंद होते. पण माझे पत्र बंद होणे म्हणजे संप तर राहोच, परंतु राजकीय बंदिवानांच्या सुटकेच्या प्रश्नाचीच महत्त्वाची हानी करणे होते. कारण की राजबंदीवानात ज्या एका दोघांच्या पत्रास हिंदुस्थानातील पुढाऱ्यांच्या, वृत्तपत्रांच्या आणि जनतेच्या कानापर्यंत पोचता आले असते, त्यांनी तशी सर्व राजबंदीवानांची चर्चा करणारी किंवा कोणत्याही रीतीने अधिकाऱ्यास झोंबणारी पत्रे टाकण्याचे वेडेपण करण्याचे शहाणे साहस कधीही केलेले नव्हते. बारी रागवताना बरे जे लोक पत्रातून आपल्या सहीने सत्य ती माहिती लिहिण्यास आणि सर्व राजबंदीवानांच्या हिताची चर्चा करण्यास धजणारे राजबंदी होते, त्यांच्या पत्रांची हिंदुस्थानातील जनतेवर परिणाम करण्यासारखी प्रसिद्धी होण्याचे किंवा त्यांची तशी चर्चा होण्याच्या परिस्थितीमुळे अशक्य होते. अशा स्थितीत माझ्या एकट्याच्याच पत्रास ते काम करणे अपरिहार्य झालेले होते. माझे धाकटे बंधू माझ्या एकट्याच्याच नव्हे तर त्या नावाखाली आणि त्या निमित्ताने सर्व राजकीय बंदिवानांच्या सुटकेचा प्रश्न हिंदुस्थानात सारखा प्रचलित ठेवण्यात झटत असत हे जनतेस ठाऊकच होते. त्यास माझ्या वार्षिक पत्राचा प्रबळ आधार मिळत असे. माझे वार्षिक पत्र येताच त्याच्या भराभर प्रती केल्या जात आणि त्या हिंदुस्थानातील अनेक पुढाऱ्यांच्या हाती पडत. त्यापैकी कित्येकांकडून ते पत्र वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले जाई. कित्येक उत्कट देशभक्त आपल्या होऊन त्या पत्राची प्रत करण्यास येत आणि ती एक पवित्र आठवण म्हणून संग्रही ठेवीत. पॅरिसपर्यंत त्या वार्षिक पत्रांच्या प्रती कशा जात आणि तेथे हिंदी लोक त्या किती उत्सुकतेने आणि भक्तीने वाचून त्याच्या प्रती करून कशा सांभाळून ठेवीत ते बॅरिस्टर
असं पल्ली यांनीही फॉरवर्डमध्ये प्रसिद्ध केलेच होते. त्या पत्रातून मी केवळ पोर्ट ब्लेअरच्या कारागृह कागाळ्या तेवढ्या गाळी, बाकी राजबंदीवानांच्या सुटकेसाठी काय काय चळवळी केल्या पाहिजेत त्या प्रश्नास हात घालण्यास पुढारी कसे भितात, सरकार क्रांतिकारकांना आणि त्यातही मला राजबंदीवान म्हणून म्हणण्यासही कसे कचरते, ते त्यांचे करणे किती विपरीत आहे आणि म्हणून लोकांनी ते कसे खोडून काढले पाहिजे इत्यादी चर्चाच करीत होतो. असे नसून त्यात शक्य तेव्हा या ना त्या निमित्ताखाली देशास हितावह असणारे राजकीय, सामाजिक आणि धार्मिक मतेही प्रदर्शित करीत होतो. विशेषतः लढाईत जो पर्यवेक्षक त्या पोर्ट ब्लेअरच्या कारागारावर होता तो एकंदरीत बऱ्याच उदार स्वभावाचा असे आणि मी वर्षभर प्रत्यक्ष निर्बंध भंग न करता राहिलो म्हणून प्रसन्न होऊन मला बऱ्याच निरंकुशपणे पत्र लिहू दे. केवळ कारागृह उल्लेख त्यास नसले म्हणजे मग तो सहसा पत्रात खोडाखोडी बारी जळफळला तरी करीत नसे. ह्या सवलतीचा मी शक्य तेवढा लाभ घेण्यात चुकत नसे. कारागृहीय माहिती इतर प्रकारांनी धाडावी लागे आणि ती तशी धाडली जाऊन केव्हा तरी काहीतरी वर्तमानपत्रातून येतच असे. परंतु तशा गुप्तपणे धाडलेल्या आणि माझ्या सहीने प्रत्यक्ष सरकारी अधिकाऱ्यांच्याच द्वारे धाडलेल्या माझ्या वार्षिक पत्रात अर्थातच फरक असे. माझ्या या पत्राचा कौन्सिलपासून तो झोपडीपर्यंत अधिक परिणाम होई आणि गुप्त पत्रे 10 टाकावी तर 1 पोहोचणार आणि त्यातून झाले तर अर्धेच प्रसिद्ध होणार. पण माझे पत्र तर निश्चितपणे अधिकाऱ्यांच्या मुद्रेसह हिंदुस्थानभर प्रस्तुत होणार. एतदर्थ ह्या पत्रास धाडण्याची आणि त्यायोगी स्वदेशी माझ्या मतांची आणि राजबंदीवानांच्या सुटकेच्या प्रश्नाची चर्चा सारखी प्रज्वलित ठेवण्याची ही संधी मी सहसा कर्तव्य म्हणूनच गमावित नसे. ह्या आणि इतर कारणांसाठी मी संपांची योजना अशी ठरवली की जुन्या राजबंदीवानांना म्हणजे मला, माझे बंधूंना आणि श्रीयुक्त जोशी यांना, कारण बाकीच्या जुन्या राजबंद्यांतील कित्येक तर भानसिंगास मारले हे त्यास माहीत असूनही ते आपणास काही एक माहीत नाही, इतरांशी आमचा काही संबंध नाही असे स्पष्टपणे सांगून संपास कोण उत्तेजन देतो कोण नाही इत्यादी बातम्याही देण्यास मागे घेत नसत. तेव्हा संपात त्यांनी येण्याचा प्रश्नच नव्हता. सोडून नव्यांपैकी ज्यांच्या प्रकृतीस परिणामकारक असा अपाय होण्याचा संभव नाही त्यांनी संपात प्रत्यक्ष काम सोडून भाग घ्यावा. प्रथमतः राजबंदीवानांना कोणते हक्क पाहिजे आहेत आणि भानसिंगाची मारहाण हे संपाचे केवळ तात्काळ निमित्त असून मुख्य कारण आणि मागणी म्हणजे राजबंदीवानास राजबंदीवानाप्रमाणेच वागवण्यात यावे हे कसे आहे हे लेखी कथनात दोघा पुढाऱ्यांनी लिहून द्यावे. ते लिहून न घेतले तर काहींनी अन्न त्यागाच्या संपाची धमकी द्यावी आणि कोणीही प्रकृती विकोपात जाईतो कोठडीत सडत पडण्याचा हट्ट धरू नये किंवा अन्नत्यागाने प्राण देऊ नयेत असा बेत ठरला. संपाच्या समर्थनार्थ आणि देशास खळबळ माजवण्यासाठी शक्य ती खटपट करणे हे आम्ही अंगावर घेतले. त्या विरहित माझ्या बाहेर राहण्याने पोर्ट ब्लेअरच्या वसाहतीतील शिक्षणाधिक जे सार्वजनिक प्रचारकार्य आम्ही हाती घेतलेले होते तेही अव्याहत चालू शकले. ठरलेल्या दिवशी चाळीचाळीतून राजबंदीवानांच्या टोळ्या कामे फेकून उठून उभ्या राहिल्या. जवळजवळ 100 लोक त्या संपात समाविष्ट झालेले असावेत. मागे जे संप झाले तेव्हाहून आता राजबंदीवानांची संख्या पुष्कळच वाढल्यामुळे आणि अधिकाऱ्यांची शक्ती आणि सक्ती त्या पहिल्या संपामुळेच बरीच ढिली झाल्यामुळे या संपाचा परिणाम पुष्कळच झाला. राजबंदीवानांच्या नव्हे तर त्या वसाहतीच्या इतिहासातही असा मोठा आणि इतका संघटित टिकाव धरून राहिलेला संप दुसरा झालेला कोणास आठवत नाही. राजबंदीवानांविषयी दर 6 महिन्यास एक प्रतिवेदक अधिकाऱ्यास हिंदुस्थान सरकारकडे धाडावे लागे. वसाहतीत आम्ही येतो सब ठीक है म्हणूनच सर्व प्रतिवृत्ते येत असल्याने असल्या क्रूर अपराध व गुंडांच्या वसाहतीत दमन करून चुप बसण्याच्या अधिकाऱ्यांच्या कौशल्याची हिंदुस्थान सरकार अर्थातच प्रशंसा करी. परंतु राजबंदीवान आल्यापासून वसाहतीच्या वार्षिक प्रतिवेदनात किंवा राजबंदीवानांच्या स्वतंत्र प्रतिवृत्तांत अधिकाऱ्यास सब ठीक है असे कधीच प्रतिवेदिता रिपोर्ट करता आले नाही. एतदर्थ ह्या संपादिक चळवळी दबविण्यास ते आपल्या लौकिकांसाठी फार धडपडत.
तथापि त्यासही संपामागून संप आणि भांडणामागून भांडणे पाहता पाहता आता पहिल्या संपासारखी चीड येण्याचे किंचित कमी झाले होते. तरी त्यांची धडपड सारखी चालू होती. संप होताच बारीने आमच्या विरुद्ध राजबंदीवानांच्या मनात विकल्प भरवण्यास जो आरंभ केला तो शेवटपर्यंत. राजबंदीवानांच्या खोल्यांशी अर्धा अर्धा तास उभे राहून सांगत फिरे, अरे हा सावरकर तुम्हा झुलवितो आहे, फसवतो आहे. स्वतः मागे राहिला, पहा तो शिक्षेस भीतो, तुम्ही वेडे आहात. तो दुसरा अमका पहा, तसे वागा, तुमचे हित होईल. मग सावरकरांना एवढे घाबरता का? पण राजबंदीवनातील ते लोक बारीच्या बारशात जेवलेले होते. त्यास तो अमका असे आचरतो तसे बारीची हाजीहाजी करण्यासाठी त्यास बातम्या देण्यापर्यंत लागून चालन करावयाचे असते तर त्यांचा सावरकराने काही हात धरला नव्हता हे ठाऊक होते. सावरकराने एकंदर 20-22 वेळा त्याच कारागारात आडव्या बेड्या, उभ्या बेड्या, साखळदंडी बेड्या, हातकड्या, कोठडी बंद्या, अन्नत्याग इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षा खाल्लेल्या होत्या हे त्यास सरकारी टिपणात बघावयास मिळत होते. ते राजबंदीवानांचे कर्तव्य म्हणून संपात समाविष्ट झालेले होते आणि त्यातील कित्येक तर इतके संतप्त होते की सावरकरांना पुरे वाटलेल्या प्रतिकाराहून आणि प्रतिवादाहून अधिक अग्रतर प्रतिवाद करण्यास आग्रह करीत होते. केवळ सावरकरांनीच प्रमुखत्वे त्यांना रोखून ठेवले होते. तेही राहो. केवळ बारीक सावरकरांविरुद्ध इतका अनुपदेश होतो हेच एक कारण सावरकरांचे धोरण आणि वर्तन हे राजबंदीवानांच्या आणि त्यांच्या राष्ट्रास हितप्रदच होते हे सिद्ध करण्यास त्यातील बहुतेकास पुरेसे वाटे. त्यातील कित्येक तर हसून त्यास म्हणत देखील की क्यों जी साहेब, सावरकर बाबू आप कहते वैसे ही जो डरपोक है तो आप उनसे रात दिन इतने घबराते क्यों रहते. बारीचे आणि त्यांच्या हस्तकांचे आम्हा राजबंदीवानातील झुंजार पक्षात फाटाफूट पाडण्याचे सर्व प्रयत्न विफल झाले. संप जोरात चालला. तिकडे बिचारा भानसिंह मात्र त्या मारानंतर पुन्हा सुधारला नाही. त्यास पुढे रक्त ओकण्याचा विकार होऊन एका आठवड्याच्या आत रुग्णालयात नेण्यात आले. तेथे आमची प्रकृती बिघडल्याने आम्हासही काही दिवस नेण्यात आल्यामुळे आमची त्याच्याशी गाठ पडली. त्याने त्याच्या पाठीवरचे वळ आम्हास दाखवले. तेथेच त्यास क्षयाची भावना इतक्या वेगाने आली किंवा पूर्वीची प्रकृती इतकी विकोपाला गेली की तो 1.5 महिन्यात हा लोक सोडून चालता झाला. भानसिंह हा अशिक्षित शेतकरी, परंतु सुशिक्षितातही असा प्रामाणिक देशभक्त नेहमीच सापडेल असे आम्हास वाटत नाही. बिचारा जन्मठेप घेऊन ज्या देशाचे मंगलार्थ तिथे आला तेथेच एका 1.5 वर्षाच्या आत त्याच देशाचे मंगलार्थ झुंजत असता मेला. अशीच तेथील राजबंदीवानातील प्रत्येक प्रामाणिक मनुष्याची भावना झाली. भानसिंहवरील अत्याचार आणि संपवाल्यांच्या मागण्या रीतसर अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्याकरता जे 2 पुढारी नेमले होते त्यांचे लेखी कथन अधिकारी घेईनात. तेव्हा ठरल्याप्रमाणे त्या दोघांनी अन्नत्याग केला. 10-12 दिवसांपर्यंत ते दोघे त्यातील एक सन्माननीय 60 वर्षाचे शीख गृहस्थ होते आणि दुसरे एक तेजस्वी पंजाबी रजपूत तरुण अन्ना वाचून आपल्या कोठडीत बंद पडलेले होते. शेवटी त्यांचे लेखी कथन लिहून घेण्यात आले आणि संपवाल्यांच्या आम्हा जगतात आणि विशेषतः इंग्लंडात राजबंदीवानास वागवले जाते तसे वागविले जावे या मुख्य मागणीपासून तो शिखास केस धुण्यास थोडे पाणी आणि थोडा साबण देण्यात यावा ह्या स्फुट मागणीपर्यंत सर्व मागण्या गोवण्यात आल्या. याप्रमाणे अन्नत्यागाचे मूळ कारण सफल झाले म्हणून त्या वृद्ध आणि सन्मान शीख गृहस्थाने पूर्वी ठरल्याप्रमाणे अन्नग्रहण केले. परंतु हा समंजसपणा संतापाचे आवेशात करण्याचे सोडून रजपूत तरुणाने आपला अन्नत्यागाचा निश्चय तसाच चालू ठेवला. 2 आठवड्यांनी त्यांचे नाकात दूध नळीने त्यास धरून घालण्यास आरंभ झाला. त्या अन्नत्यागाने त्या तरुणाचा देह कृश होत चालला. पण त्याचे ते मानी रजपूत रक्त त्यायोगे थंड न पडता अधिकच वाढू लागले. त्याने कपडे घालणे सोडले, पांघरूण घेणे सोडले. उपाशी उघडा नागवा थंडीत वाऱ्यात त्या सिमेंटाच्या मिश्र फरशीवर कोठडीत तो पडलेला असे. कोणाशी चकार शब्द बोलेना. ज्यास ऐकावयाचे नाही त्या अधिकाऱ्यांशी बोलायचे तरी का? मला सांगणे ते मी लेखी कथनात सांगितले आहे. बस
इतके एकदा बोलून त्याने जी जीभ आवरली ती पुन्हा काही उचलली नाही. कमिशनर येऊन गेला, पण 1 नाही 2 नाही, असे 1 दिवस नाही, पुरे 6 महिने तो निरन्न स्थितीत दिगंबर होऊन त्या कोठडीत पडला होता. त्याचा सुदृढ आणि प्रशस्त देह अस्थिपंजर झाला. त्याच्यासारख्या तेजस्वी, प्रामाणिक आणि अमौलिक देशभक्त असा मातीच्या मोलावर मरू नये म्हणून आम्ही शक्य ती खटपट केली. अंती एका युक्तीने त्याची प्रत्यक्ष भेट घेतली. त्याची थोडी निंदा केली. प्रतापही वेळी भलत्याच ठिकाणी ठाण मांडून झुंजण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा रणातून 2 कोस मागे हटणे हाच शूरपणा कसा समजत होता ते हळदी घाटाचे आणि इतर उदाहरणांवरून सांगितले. आपण 100 रुपयांचा प्राण राष्ट्रासाठी म्हणून देताना 100 प्रतिमोल घेऊन मग द्या, नाहीतर राष्ट्राच्या नावाने अशी आत्महत्या करताना राष्ट्राची काही अशी हानीच कराल, असे निक्षून सांगितले. तेव्हा कुठे स्वारीचा निश्चय ढळला. मी मरे तो देह दंडिणार नाही, असे त्याने गुप्तपणे वचन दिले आणि आम्ही थोडे निश्चित झालो. पण इतर इष्टमित्रास हे वचन सांगता येईना. ते म्हणत, तुम्हीच त्यास अन्नत्यागापासून परावृत्त होऊ देत नाही, तुमचा शब्द तो मोडणार नाही. हा त्यांचा खोटा आरोपही काही काळ सहन करावा लागला. कारण तू अन्न अंती खाशील हे दिलेले गुप्त वचन मी कोणास सांगणार नाही, असे प्रतिवचन आम्हास त्या तरुणास द्यावे लागले होते. आम्ही डॉक्टरास प्रत्यही त्याची प्रकृती अतिरेकाला गेली की नाही हे आम्हास गुप्तपणे कळवण्यास सांगून ठेवले होते. केव्हा केव्हा त्यास त्रस्त करण्याकरिता पठाण वॉर्डरातील अधिकाऱ्यांच्या हस्तक आईमाईवरून शिव्या देत. कारण या निमित्ताने तरी तो उलट बोलेल. उलट शिवी मौनव्रतामुळे तर देता येईना. अंगात ताप आणि त्या अभद्र बिभत्सपणाच्या शब्दांचा मारा तर सोसवेना. अशा स्थितीत एके दिवशी धावून जाऊन त्या तरुणाने रात्री आपल्या कोठडीच्या भिंतीवर आणि भूमीवर ताड डोके आपटण्यास आरंभ केला. धावपळ झाली. पर्यवेक्षकांनी त्याच्या खोलीतच 2 वॉर्डरास पाऱ्यास रात्रभर ठेवण्यास आरंभ केला, नाहीतर न जाणो तो आत्महत्या करील. अंती मला एक दिवस डॉक्टरने कळवले की आता मात्र एक तर तो मरेल किंवा वेडा होईल. हे ऐकताच सर्व राजबंदीवानांच्याकडून एक सामायिक पत्र त्याने अन्न ग्रहण करावे अशा विनंतीचे धाडले आणि आता तू हटलास म्हणून कोणासही म्हणता यावायचे नाही, तर सगळ्यांची आज्ञा म्हणून अन्न ग्रहण कर. कारण प्रकृतीचा रबर तुटणार, तोच तुटण्याच्या आधी तू ताणणे बंद करशील असे तू वचन दिले आहेस. ती वेळ आली आहे असे निक्षून कळवले. तेव्हा त्या मानी गृहस्थाने एकदाचे अन्न ग्रहण केले. आमचे सारखे सांगणे असे की संपासारख्या तात्कालिक उपयुक्त चळवळीसाठी इतर कष्ट जरी सोसणेयुक्त असले तरी कोणाही देशभक्ताने त्या राजबंदीवान म्हणवून घेण्यासारख्या मागणीसाठी स्वप्राणाचेही बलिदान आणि तेही असे अन्न त्यागादी उपायांनी आपण होऊन करणे म्हणजे मूर्खपणा करणे होय. त्या मानधन राजबंदीवानांनी 2 वेळा सार्वत्रिक अन्नत्यागाचा संप करण्याचा घाट घातला. मधून 10-5 जणांनी आरंभही करावा, पण आम्ही तो उचलून न धरता हाणून पाडावा. त्यांच्या त्या तेजस्वीपणाचा यथोचित गौरव करीतच हाणून पाडावा. आज त्यावेळी अन्न सोडून बळाने मरू पाहणाऱ्यांपैकी आम्ही ज्यास खेचून परत ओढले त्यापैकी काही सुटून स्वराष्ट्राची सेवा पुन्हा करीत आहेत. ज्या मानधन तरुणांविषयी वर उल्लेख केला आहे त्याची आणखी काही माहिती शक्य झाले तर पुढील आवृत्तीत देण्याचा प्रयत्न करू. हा संप ज्या दिवशी झाला त्याच दिवशी मॉन्टेग्यू साहेबास एक आवेदन धाडण्याची जी परवानगी आम्ही मागितली होती ती विषयी चर्चा करताना बारी आम्हास म्हणाला, वेल, यू हॅव accorded a fine reception to Mr. Montague. मॉन्टेग्यूच्या आगमनास पोर्ट ब्लेअरची प्रतिवंदना सलामी म्हणूनच संप जितका असंगित करण्यात आला होता हे जरी खरे होते तरी त्यात मी प्रत्यक्ष काम न सोडण्याचा जो विचार केला त्यामुळे मला आवेदनपत्रांची परवानगी नाकारणे अधिकाऱ्यास जड गेले. दुसरे एक महत्त्वाचे कारण होते. हिंदुस्थानात ज्या सुधारणा करावयाच्या त्यायोगे राजक्रांतिकारांची समजूत काहीतरी पटेल की नाही हा प्रश्न मॉन्टेग्यू अधिक झाडून साऱ्या अधिकाऱ्यांपुढे होता. याविषयी आमच्याशी तत्रस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपण होऊन येऊन केलेल्या एतद्विषयक चर्चेने आणि वर्तमानपत्रातील लेखांनी आम्हास शंका उरली नव्हती. त्यामागे मोर्ले साहेबांच्या सुधारणांच्या हप्त्यांचे वेळी तर आम्ही इंग्लंडमध्येच होतो.
आणि क्रांतिकारकास समवणे, निदान इतर क्रांतिकारकांच्या आगारगिळ्या जाज्वल्य पंथात शिरण्याइतके असंतुष्ट होण्यापासून बचावणे, हा त्या सुधारणा देण्यास इंग्लिश सत्तेचा मुख्य हेतू होता. हे आम्हास त्यावेळी अनेक प्रख्यात इंग्लिश गृहस्थांशी झालेल्या वादविवादामुळे आणि गोखले इत्यादी पुढाऱ्यांच्या तत्रस्थ भाषणामुळे आणि प्रत्यक्ष संवादांमुळे ठाऊकच होते. तेव्हा हिंदुस्थान सुधारणांचा हप्ता मागण्यासाठी एकमुखी मागणी करण्याचे प्रयत्न जे लोकमान्य प्रमुख सर्व देशभक्त करीत होते, त्यात क्रांतिकारकातील प्रमुखांपैकी कोणीतरी थोडासा हात देणे भाग होते. तेव्हा अशा वेळेस महत्त्वाच्या नियंत्रणात्मक सुधारणा जर खरोखरच करण्यात आल्या तर क्रांतिकारकांतीलही अनेक लोक शांतिप्रधान मार्गांचा अवलंब करू इच्छिल. हे सरकारच्या दृष्टीस आणणे आम्ही आपले कर्तव्य समजलो. मॉन्टेग्यूने सर्व पक्षांच्या भेटी घेतल्या. त्यात क्रांतिकारकांचा पक्ष उघड सापडणे दुर्घटच होते. तेव्हा अशा अपरोक्ष रीतीने त्यातील काही जणांकडून त्यांची मते कळणे त्यास इष्टच होते. म्हणूनच आमच्यातील अनेक लोकांशी आडून पाडून ही चर्चा अधिकारी करीत. परंतु काही भिवून अगदी शेळपटपणा स्वीकारून, नको रे बोवा ते राजकारण, स्वातंत्र्य मिळाले तरी आज ते नको, निदान आपण तरी हरिहरी म्हणत बसलो आहोत आणि आम्हा सुटकेपलीकडे काही पाहावयाचे नाही, असे म्हणत. तर काही इंग्लिशांना हाकून द्यावयाच्या जळत्या शपथा जशा पूर्वी घेतल्या तशाच अधिकाऱ्यास पाठ म्हणून दाखवीत. अशा स्थितीत क्रांती पक्षांच्या ध्येयाची आणि राजकारणाची तात्विक चर्चा केलेले सुसंगत, युक्तियुक्त आणि निर्भीड लेखी कथन आम्ही धाडू इच्छितो, हे ऐकताच अधिकाऱ्यास एक प्रकारे ती इष्टापत्तीच वाटली. ते मी न करता त्यांच्या आवडीच्या कोणी इतराने केले असते तर त्यास हवे होते, पण ते जमेना. माझे नावे गेलेले आवेदन वरिष्ठास अधिक उपयुक्त वाटेल हेही त्यास माहीत होते आणि मी संपात काम सोडून न मिळाल्यामुळे कारागारीय नियमांची पण काही आडकाठी नव्हती. तेव्हा मला मॉन्टेग्यू साहेबास गव्हर्नर जनरलचे द्वारा आवेदनपत्र धाडण्याची परवानगी मिळाली आणि त्याप्रमाणे मी ते धाडले. मॉन्टेग्यू साहेबास वरील आवेदनपत्र धाडताच त्याचा इष्ट तो परिणाम होण्यासाठी त्यातील मुख्य विधेयकांची माहिती हिंदुस्थानात प्रसिद्ध होणेही परमावश्यक होते. कारण त्यायोगे हिंदुस्थानातील जे पुढारी सुधारणांसाठी झटपटत होते त्यांना हेही एक सबळ कारण सांगता येते की जर समाधानकारक सुधारणा मिळाल्या तर हे पहा, राज्य क्रांतिकारकातील काही प्रमुख लोक देखील शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्यास सिद्ध आहेत. आमच्या अवश परिस्थितीतही जो काय पाठिंबा आम्हास आमच्या पुढाऱ्यास देता येण्यासारखा होता तो द्यावा म्हणून आम्ही आमच्या त्या पर्शीच्या पत्रात या आवेदनाचा उल्लेख केला. ते पत्र आमच्या प्रकृतीची त्यावेळची अवस्थाही प्रदर्शित करीत असल्याचे त्याचे मूळच अंशतः भाषांतरित करून खाली देत आहोत. त्यायोगे राजकीय बंदिवानांच्या मुक्ततेविषयी आपल्या स्वदेश बंधू सतत उत्तेजित करण्याचे कामी आमच्या वार्षिक पत्राद्वारे आम्ही कोणत्या धोरणाने आणि किती झटत होतो हेही तत्कालीन लिखाणावरून दुग्गोचर होईल. महाराष्ट्र प्रांतिक परिषदेने सर्व राजकीय बंदिवानांच्या मुक्ततेविषयी ठराव संमत केला हे वाचून फार आनंद झाला. गेल्या पाळीस नाशिकासही असाच महत्त्वाचा ठराव महाराष्ट्राने केला होता. एकंदरीत मुंबई प्रांतिक परिषद ही इतर कोणत्याही प्रांतिक परिषदेहून अधिक चिकाटीने आणि निर्भयतेने हिंदुस्थानातील सर्वच राजबंदिवानांना मुक्त करण्यासाठी झटत आहे हे खरे आहे. गेल्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे युक्त प्रदेश आणि आंध्र परिषद या दोघा संस्थांनीच हा ठराव केला होता. त्यातही आंध्र परिषदेचा ठराव संग्राहक आणि कळकळीचा होता. त्यावरून हे स्पष्ट होत होते की आपल्या मातृभूमीच्या मोचनार्थ बरोबर असो वा नसो, परंतु त्यास तसे करणे आपले कर्तव्य वाटताच ज्यांनी प्रामाणिकपणाची आणि निर्विवाद स्वार्थ त्यागाची पराकाष्ठा करून कारागृहातून आपले जीवन झिजवीत त्या महान मोचनास आपले आयुष्य अर्पण करण्यास मागे घेतले नाही, त्यांच्याविषयी आंध्र बंधूंची अंतःकरणे समवेदनेने भरलेली आहेत. तू लिहिलेस की पत्रातून आणि मासिकातून वारंवार राजकीय बंदिवानांच्या सुटकेविषयी लेख येतात, पण मग मला हे समजत नाही की राष्ट्रीय सभेलाच तेवढी त्याविषयी नावं काढण्याची एवढी लाज का वाटते. ज्या लोकांची प्रतिनिधी म्हणून ती सभा म्हणवते त्यांच्या मनात बसत असलेल्या राजबंदिवानांच्या विषयीच्या नुसत्या मानुषिक सहानुभूतीचा देखील उल्लेख करण्यास ती सभा इतकी का भीते.
त्या राष्ट्रीय सभेने गेल्या वर्षी एक ठराव संमत केला, पण तो केवळ स्थलबंद राजबंदीवानांचाच. काय तो? त्या सभेला या गोष्टीचा विसर पडला की स्थलबद्ध लोक युद्धानंतर आपोआप सुटणारे आहेत, परंतु त्या आमच्या स्थलबद्ध बंदिवानांच्या दुःखाने त्या शोभिवंत आणि मुक्त वासो मंडपात सुखासीन झालेल्या ज्या देशभक्तांच्या डोळ्यास टिपे आणली, त्यांच्या हे मात्र ध्यानात आले नाही की त्या दुःखांच्या अनेक पटींनी तीव्रतर दुःखास निरवधी काल सहन करीत एक नाही, दोन नाही, पण शतावधी लोक इतरत्र झिजत झुरत पडलेले आहेत. त्यांची मुक्तता आपोआप होणारी नाही. म्हणूनच ह्या प्रतिष्ठित आणि उत्तरदायी नेत्यांनी त्यांच्याविषयीच अधिक प्रयत्न केला पाहिजे होता. प्रतिष्ठित आणि उत्तरदायी तेथेच गोम आहे. ते केवळ स्थलबद्धांविषयी बोलतात कारण त्यांना ठाऊक आहे की ते इतके धोक्याचे नाही, परंतु ते इतर राजबंद्यांविषयी चकार शब्द काढीत नाहीत, कारण त्यायोगे त्यांच्या साहेबांच्या घरी त्यांच्या प्रतिष्ठितपणास बट्टा लागण्याचा संभव आहे. राष्ट्रीय सभेचे मुख्य कर्तव्य म्हणजे तिच्यात पुढे पुढे करणाऱ्या मुठभर लोकांची मते प्रदर्शित करणारी नसून देशातील बहुमत प्रदर्शित करणे हे होय. मग इतकी वृत्तपत्रे आणि प्रांतिक सभा राजबंदीवानांची मुक्तता करा म्हणून मागणी करीत असता ह्या राष्ट्रसभेच्या पुढाऱ्यातीलच काही पुढाऱ्यांवर जेव्हा कारागृहात सडत पडण्याचा प्रसंग आला, तेव्हा राष्ट्रसभेने आणि ज्या लोकांसाठी ते झटले आणि पाशात पडले, त्यांनी त्यांच्या दुःखाचा नामनिर्देश करणे हे त्यांचे कर्तव्य होय अशी स्वतःच अपेक्षा केली असता आणि विशेषतः आयरिश, बोअर, ऑस्ट्रेलियन इत्यादी लोकांनी आपापल्या देशातील राजबंदीवानांच्या मुक्ततेची उघड चळवळ करून ती मुक्तता करवली असता, राष्ट्रीय म्हणवणाऱ्या सभेने मात्र आपल्या हिंदी राजबंद्यांविषयी चकार शब्द काढण्यास भ्यावे हे अत्यंत अनुचित होय. राष्ट्रसभेला तसे करणे आता भागच पाडले पाहिजे. जर काही म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या अंगास कापरे भरत असेल तर त्यांनी हवे तर ठरावाच्या बैठकीस उपस्थित राहू नये. या थोड्या प्रतिष्ठितास धीर नाही म्हणून सर्व राष्ट्रांनी ह्या अपराधी मुक्ततेचे पाप डोक्यावर काय म्हणून घ्यावे.